उद्धव ठाकरेंच्या बैठकीमध्ये किती आमदार आणि खासदार जातात ते मोजून बघा असं निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे। याआधीची मीटिंग खासदार उपस्थित नसल्याने पुढे ढकलावी लागली असं देखील निलेश राणे यांनी म्हटलंय। आमच्याकडे सातत्याने इनकमिंग सुरू आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी उद्या पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली असून यावरून निलेश राणे यांनी टोला लगावलाय। ते नेहमी बैठका ठेवत असतात, पण त्यांच्या बैठकांमध्ये किती आमदार खासदार जातात हे एकदा मोजून बघा। आता विश्वास राहिला नाही। ते नेहमी मीटिंग लावतात, मागे पण तुम्हाला आठवत असेल आता एक 10 दिवसापूर्वी मीटिंग लावली, अनेक खासदार उपस्थित राहिले नाहीत, मग मीटिंग पुढचे पोस्टपोन करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली। आणि ऑपरेशन टायगर हे काय एका महिन्यात चालू आहे, दुसऱ्या असं काय विषय तो नाही। आमच्याकडे सातत्याने इनकमिंग सुरू आहे। रोहित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे। गावागावातले रस्ते बंद करा, तहसील कार्यालय बंद करा असेही लंके यांनी म्हटलंय। 2 दिवसात निर्णय न झाल्यास सगळी गुरं चळा मंत्रालयामध्ये नेऊ असा इशारा सुद्धा निलेश लंके यांनी दिलेला आहे। रोहित पवारांची स्टंटबाजी म्हणणाऱ्यांनी 1 तास उपाशी राहून दाखवावं असं देखील निलेश लंके यांनी म्हटलंय। रोहित दादा, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहे। आता तुम्ही शांततेच्या मार्गाने जरी आंदोलन केलं, मी तर आसूडच गळ्यात घातलाय। गावागावातले रस्ते बंद करा, तहसील ऑफिस बंद करा, त्या तहसीलच्या दारात कोंबड्या, तुमचे बकरं, शेळ्या, मेंढे सगळे घातल्याशिवाय हे सरकार जागी होणार नाही। माझं तर म्हणणं आहे 2 दिवसात काही निर्णय नाही झाला ना, हे सगळे बकरं, शेळ्या, गुरं घेऊन मंत्रालयातच घालू आपण। कुणीतरी आता टीका टिप्पणी करतंय, रोहित दादा काय म्हणले, आता काहीतरी काय करतात, अरे स्टंट करतात। तुम्ही 1 तास उपाशी राहून दाखवा। शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलंय। आमच्या काळ्या आईची लाल मातीची सेवा करणाऱ्या बळीराजाला केंद्रबिंदू धरून आम्ही काम करतो आहोत। बळीराजाला भरीव मदत, किसान क्रेडिट कार्ड, ते कर्जाच्या मर्यादा वाढवणे, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी स्पेशल ट्रेन्स, ऑनलाईन ऑन प्लॅटफॉर्म, त्याच्या विक्रीची सोय, अशी असंख्य गोष्टी करतो। अजूनचे काम आम्ही करू, अन्य त्यागापेक्षा आमच्या बरोबर कामाला या असंच आवाहन रोहित पवारांना केलं। आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनातील उपोषणकर्त्याला चक्कर आली। शिवराज वाकोडे या रोहित पवारांच्या सहकार्याला चक्कर आली, त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। कुठल्याही शेतकऱ्यांना सरकारनं फसवलेलं नाही असं संजय सावकारे यांनी म्हटलंय। कर्जमाफीचे नियम सविस्तर वाचल्यावर लक्षात येईल असं देखील सावकारे यांनी म्हटलेलं आहे। नियमानुसार 55 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। नियम आहे, त्या नियमानुसार 55 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। आणि याच्यात कुठेही असं नाहीये की कोणाला डावलण्याचा प्रयत्न झाला। मागच्या निकषापेक्षा अगदी सरळ सोपे निकष म्हणालो तर मागच्यापेक्षा जास्त शेतकरी याच्यात कव्हर केले गेले। चंद्रपुरात मोदींच्या कार्यकाळाचा लेखाजोखा सांगण्यासाठी भाजपकडून पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांनी माहिती दिली। चंद्रपुरातील 5 पैकी 3 आमदार पत्रकार परिषदेला गैरहजर होते। मंचावरील बॅनरवरून आमदार किशोर जोरगेवारांचा फोटो देखील वगळण्यात आला होता। त्यामुळे चंद्रपुरातील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा दिसून आली। मुंबईतील बेकायदेशीर वारसा, अधिवास तसंच उत्पन्न प्रमाणपत्रांचा भांडाफोड झालाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर पोलिसात तक्रार दाखल झालेली आहे। उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि नागनाथ लोलेवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। डिजिटल सहीचा गैरवापर करून महिनाभरात हजारो बोगस प्रमाणपत्र वाटप झाल्याचं समोर आलंय। अधिकाऱ्यांच्या डिजिटल सहीचा गैरवापर करून आपले सरकार पोर्टल आणि सेतू कार्यालयामार्फत महिनाभरात हजारो प्रमाणपत्र दिली गेली। बेकायदेशीर प्रमाणपत्र तपासण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांचं पथक तैनात करण्यात आलेलं आहे। संशयित असलेल्या निम्म्या प्रमाणपत्रांच्या तपासणीनंतर महसूल मंत्र्यांनी कठोर पवित्रा घेतलाय।